आज आम्ही केली होती मोमोजची पार्टी. आता पार्टीमध्ये आम्ही तिघेच होतो आणि हे मोमोज आम्ही बनवले होते माझ्या बहिणीसाठी आणि तिलाच त्याची भाजी सुद्धा कट करावी लागली कारण तिलाच खायचे होते ना. चेष्टा करते. तिने भाजी कट केली. मी मोमोजसाठी मैद्याचं पीठ मळून घेतलं. त्यानंतर कढईत कांदा परतून त्यात अद्रक लसूण पेस्ट व चिरलेल्या भाज्या स्वच्छ धुवून त्यात नितळून घातलं. मीठ, ब्लॅक पेपर व चिली फ्लेक्स घालून 5 मिनिटं त्यात परतून घेतलं. त्यानंतर मोमोज करायला घेतले आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून मग मोमोज करेपर्यंत मला वाटलं की अशी मोठी चपाती लाटून कट केले तर पटकन होईल म्हणून मग मी तसेच मोमोज बनवून घेतले. आणि गॅसची बचत करायच्या नादात आम्ही इंडक्शनवर स्टीम व्हायला ठेवलं होतं पण ते स्टीमच झाले नाही. मग परत आम्हाला ते गॅसवरच ठेवावे लागले. आता मैद्याचे मोमोज आमच्यासाठी बनवले होते पण ह्या मुलींसाठी आम्ही गव्हाचे बनवले होते आणि राहीने सुद्धा त्यात मदत केली होती. मोमोज झाल्यानंतर मी पहिला मोमोज उचलला. तो पण ताईंनी बनवलेला. तो खूप क्यूट होता आणि परफेक्ट बनवला होता त्यांनी. आणि मी खरं सांगते बाहेरचे मोमोज खात नाही. फक्त एकदाच खाल्ले होते आणि ते पण खूप खराब होते. पण हे एवढे टेस्टी होते ना, आयुष्यात एवढे टेस्टी मोमोज कधीच खाल्ले नसते. घरी तर बरेच वेळा बनवले होते पण ह्याची टेस्टच खूप वेगळी होती. मी एवढी शांत खात होते त्याचं कारण राहीचा अभ्यास चाललेला आणि सध्या आम्हाला अभ्यासाचा जरा जास्तच नाद लागला. त्यानंतर त्यांना पण त्यांचे मोमोज खायला दिले. राही तर नाटकच करत होती पण माही आणि सेजलने ते खूप आवडीने खाल्ले होते. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.